हे गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते. आज मी आले सह्याद्री महोत्सवमध्ये, जो की चारकोप नाक्यामध्ये लागलेला होता. आणि तिथे गेल्यावरती पहिलं स्टार्टिंगला मला पहिले पैसे टाकण्यासाठी एक गुल्लक दिसला. गाईज, तो खूपच छान होता. आणि इथे छोट्या छोट्या गोष्टी खूप काही बघा, नंबर प्लेट, असे छोट्या छोट्या भरपूर साऱ्या लहान मुलांच्या भरपूर साऱ्या वस्तू भेटत होत्या. छोटे छोटे गेम्स वगैरे होते. आणि हा बघा, आहे पाळणा, पण लांबूनच तो बघायला खूप छान वाटतो. पण याच्यात बसायची गाईज माझी तर हिंमत नाहीये. तुम्ही तर ट्राय केला असालच. त्यानंतर मी जशी खाली उतरते तसं मला एक ज्वेलरीवाला दिसतो. तो 100 रुपयाला एक ज्वेलरी सेट विकत होता. ते मला एक खूप छान वाटलं. आणि ह्या मेळ्यामध्ये माझ्या समोरच, अगदी बरोबर समोरच जे तुम्हाला दिसतंय, तिथे सेल लागलेला होता खूप मोठा. आणि ते इथे सेल फक्त 30 रुपयामध्ये सगळ्या काही वस्तू जिथे ठेवलेल्या होत्या त्या प्लास्टिकच्या वगैरे सगळं काही भेटत होतं. आणि ही एक साडीवाली होती, ती फक्त 500मध्ये एक साडी देत होती. पण गाईज बार्गनिंग करायला देत नव्हती. त्यानंतर ह्या बघा, मला इथे कप मस्तपैकी छान डिझाईनमध्ये कप्स होते. खूप साऱ्या डिझाईनमध्ये कप्स होते, बाउल्स होते. पण मला एक कप त्याच्यातला खूपच छान वाटला. तो गाईज मी आता तुम्हाला दाखवते. तो मला खूप छान वाटला. तो मी एक कप घेतला. आणि गाईज, असल्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी पण छान छान घर पण लागतं. त्यासाठी मी फक्त एक कपच घेतला, जो की मला आवडला. हा बघा. त्यानंतर इथे ज्वेलरी होती. ज्वेलरी लहान मुलांसाठी तर खूपच वस्तू होत्या याच्यामध्ये. आणि हा वाला ज्वेलरवाला होता, तो फक्त 30 रुपयामध्ये देत होता. आणि त्याच्या बाजूला होता, तो फक्त ओन्ली 10 रुपीजमध्ये देत होता. यामध्ये गाईज मला एक बेंगलच एक छान वाटली. ते मी तुम्हाला दाखवते. अगदी कलरवाली होती, पण छान होती, मस्त वाटत होती. रात्रीच्या वेळेला घालायला मस्त आहे. जसं की 31st वगैरे आपण तेव्हा घालू शकतो. त्यानंतर हा बघा, हा जो होता तो 10 रुपीजमध्ये देत होता. आणि हा सेल मला सगळ्यात जास्त आवडला. 10 रुपयामध्ये सगळं काही भेटत होते. छोटे छोटे क्लिप वगैरे लहान मुलांचे. त्यासाठी तो एक ट्रे देत होता. त्यामध्ये आपल्याला जेवढ्याच्याही वस्तू जेवढ्या हव्या असतील तेवढ्या त्या ट्रेमध्ये टाकायच्या. आणि मग नंतर बिलिंग करायचं, असं होतं. खूप छान होतं. हे मला खूप मस्त वाटलं. आणि माझी नजर तिथे जात होती. आणि भरपूर, हे बघा, 10 रुपयाचे लेबल केलेले आणि भरपूर मुलींची गर्दी होती. त्यानंतर आम्ही पुढे गेल्याच्या नंतर मला एक सेल दिसला. तो 120 रुपीजमध्ये होता. ते लहान मुलांची खेळणी वगैरे होती. आणि त्याच्या बाजूला टॉपवाले होते. आणि इथे बघा, लहान मुलांची खेळणी, अजून म्हणजे आपण म्हणतो ना भातुकलीची खेळणी, गॅस, कुकर आणि मस्त भांडी होती. हे बघा, त्याच्यातलं एक मी भांडं तुम्हाला दाखवते. अगदी छान होते. कढई होती. आणि ह्याच्यामध्ये काय मसाले होते. आणि त्यानंतर गाईज, ह्या मेळ्यामध्ये तर आचारवाला येतोच येतो. त्याच्यामध्ये आचार भरपूर सारे फ्लेवर असतात. जवळजवळ आंब्याचेच फ्लेवर त्याच्याकडे 4 होते. आणि लसूण, करवंद, हे ते सगळं सगळं काही होतं. भरपूर होते. मिरचीचं लोणचं वगैरे वेगवेगळं काय काय ना काय होतं. मी फक्त बघतच